मी भारतीय जनता पक्षाचा राज्य प्रवक्ता म्हणून तुम्हाला सांगतोय की भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आज देवेंद्रजी करतात आहेत. त्यांच्याकडे सुदैवाने लॉ अँड ज्युडिशियरी सुद्धा आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेला जे निर्देश दिलेले आहेत हायकोर्टाने त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू. गंमत काय होते माहितीये का की जसं जसं विज्ञान सर्वकष होत आहे, नवीन नवीन शोध लागतात आहेत, त्यावेळी माणसाला सुद्धा आपण आपल्या परंपरांमध्ये काही करणाऱ्या ज्या चुका होत्या त्या चुका आपल्या लक्षात येतात. मी तुम्हाला सांगतो हिंसा म्हणजे काय, एखाद्या मांसाहारी प्राण्याला जबरदस्तीने शाकाहारी खाऊ घालणं ही हिंसा नव्हे का. काही घरांमध्ये कुत्रे पाळतात आणि त्या कुत्र्याला फक्त शाकाहारी पदार्थ भात भाजी आमटी खायला घालतात, ही हिंसा नव्हे का. कुत्रा हा शाकाहारी प्राणी आहे की मांसाहारी प्राणी आहे, त्याला आपण शाकाहारी बनवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे त्याच्या नॅचरल हॅबिट्स आपण तोडून टाकणं. मांजरीला आपण शाकाहारी बनवणं म्हणजे तिची नॅचरल हॅबिट्स तोडून टाकणं, त्यांच्या निसर्गाने दिलेल्या त्यांच्या कार्याच्या विरुद्ध काम करणं म्हणजे हिंसा झाली. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जिओ जीवोस्य जीवनम जसं आहे तसंच ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. त्यांनी प्राणी जात हे शब्द वापरलाय. फक्त माणसांसाठी नाही, माणूस आहे, पशु आहे, पक्षी आहे, कीटक आहे, मुंगी आहे, या सर्वांना एका चक्रामध्ये या विधात्याने टाकलेलं आहे आणि प्रत्येकाला आपापली कामं करू द्यावीत. एखादा पक्षी किंवा प्राणी जर आजारी असेल, त्याचा अपघात झाला असेल तर त्याला आपण सांभाळणं किंवा त्याला रिपेअर करणं किंवा त्याचं औषधोपचार करणं यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यांना फीड देऊन मला असं वाटतं की आपण फ्री बी ज्याला म्हणतो ना आपण राजकारणात फ्री बी, त्या फ्री बी देऊन माणसांचं जेवढं नुकसान होतं तेवढं हे फ्री बी देऊन या प्राण्यांचं आपण नुकसान करत आहोत. आपण त्यांना मदत नाही तर आपण त्यांचा नाश करत आहोत.